भाजपमुळे संघाला नव्हे तर संघामुळेच भाजपला अच्छे दिन. मुंबईतल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सरसंघचालक हिंदूच असेल, मग तो एससी किंवा एसटी सुद्धा असू शकेल. सरसंघचालक हा क्षत्रिय वैश्य नव्हे तर हिंदू म्हणून निवडला जाईल. मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती. संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार, मात्र निवृत्तीनंतरही कार्य सुरूच राहणार. मोहन भागवत यांच्याकडनं स्पष्ट. तर घरात 3 मुलं असावी तसंच शास्त्र सांगतं भागवत यांचं विधान. मुंबईमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानची हजेरी. तर गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का, राऊतांचा संघाला सवाल. एखाद्या व्यक्तीचा धर्म, भाषा आणि खाण्याच्या सवयी वेगळ्या असू शकतात, मात्र आपण समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत. सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदू मुस्लिम ऐक्यावरती भाष्य. संघात यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे का, मोहन भागवतांनी स्पष्ट करावं, राऊतांचं आव्हान. तर हिंदू मुस्लिम द्वेषाच्या प्रचारात संघ देखील सहभागी, राऊतांची टीका. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्तानं वरळीमध्ये व्याख्यानमालेचं आयोजन. सलमान खान, अक्षय कुमार, विकी कौशल, अनन्या पांडेसह अनेक बॉलिवूड कलाकारांची हजेरी. चंद्रपुरात भाजपचे ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर. 1.25 वर्ष महापौरपद, 2 वर्ष स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि उपमहापौरपदही देण्याची ऑफर. चर्चा सुरू. तर शिवसेनेला फॉर्म्युला मान्य नसल्यास भाजप विरोधी पक्षात बसणार, सूत्रांची माहिती. पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी उद्धव ठाकरेंसमोर आव्हान. संख्याबळाच्या कमतरतेमुळे महाविकास आघाडीची कोंडी. उद्धव ठाकरेंना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार. काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार. पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका. मुंबईच्या नेत्यांच्या बैठकीत पक्ष नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं अशी आम्हा सर्वांची इच्छा. महाविकास आघाडीत एकमेकांना मदत करावी लागेल, राऊतांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं हे अजित पवारांचं स्वप्न होतं. आमच्या समोरच विलिनीकरणाची चर्चा झाली होती, अभिनेते सयाजी शिंदे यांचा दावा. अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते तौरल इंडिया प्रकल्पाचं उद्घाटन. सुप्यात काही लोक उद्योगांना त्रास देतात, मात्र आता गुंडशाही आणि झुंडशाही खपवून घेणार नाही, फडणवीसांचा इशारा. तेलंगणात महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न. प्रकाश आंबेडकरांचा ट्विट करत आरएसएस वरती निशाणा. तर दोषींवरती कठोर कारवाई करा, छगन भुजबळांचं केंद्रीय गृहमंत्री शहांना पत्र. वंचितच्या कार्यकर्त्यांनी बिल्डर सुशील रहेजाच्या ऑफिसची तोडफोड केल्याचं प्रकरण. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांना सोडण्याचे कोर्टाचे आदेश. सीटीईटी परीक्षा केंद्रावरती महिलांना दागिने काढायला लावले. छत्रपती संभाजीनगरमधील परीक्षा केंद्रावरील प्रकार. दागिने काढून या असा उल्लेख हॉल तिकिटावर नाही, नातेवाईकांकडून आक्षेप. मुंबईच्या समुद्रात आंतरराष्ट्रीय तेल तस्करांवरती तटरक्षक दलाची धडक कारवाई. मोठ्या प्रमाणात तेल साठा असलेली जहाजे जप्त. मंगळवारपासून 12वी बोर्डाच्या परीक्षा. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षेसाठी कडक नियम. केंद्राभोवती 500 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकानं बंद ठेवा, राज्य मंडळाचे निर्देश. T20 विश्वचषकात भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना होण्याची शक्यता. आयसीसीची पीसीबी सोबत चर्चा सुरू. पाकिस्ताननं काही गुप्त अटी ठेवल्याची सूत्रांची माहिती.